तर गुड मॉर्निंग तर सर्व मित्रांचा तुमच्या सर्वांचा रामदास व्हिज्युअल डायरी आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आणि आता आपण कोकणला आपण म्हणजे मेन म्हणजे माणगावला पोचलेलो आहोत। आणि आता इथे जसं मी बोलतो आहे की आता आपले पूर्ण ऑफिस टीम आलेली आहे आणि आजचा दिवस जो आहे आपला प्रवासाचा म्हटला तर आपण गणपतीपुळेला जाणार आहोत। तर खरं म्हणजे हा प्रवास आपला जो आहे तो सकाळी सुरू केलेला होता आणि सर्वात महत्त्वाचं आता जसं मी बोलतो की आता मी माणगावला थांबून आता नाश्ता बिष्टा करून आता पुढे निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी। आता आम्हाला बोलतात अंदाजे काहीतरी गणपतीपुळेला पोचण्यासाठी अंदाजे काहीतरी 1, 2 किंवा 3 वाजतील। ओके, आणि हे आमचे प्रिया, श्रावणी आणि आता तुम्हाला दाखवून देतो हे मयूर शेठ आणि आमचे गाडीचे मालक चालक वैभव शेठ म्हणून आहेत। तर आता इकडून आता आमचा पोटपूजा आणि सगळं नाश्ता करून झालेला आहे। आता थोडा वेळात आता प्रवास सुरू करणार आहोत। तर बघू आता आपला पुढचा प्रवास कसा होतो ते यूट्यूब पे। अभी है ना 1 मिनिट आता वैभवच्या गाडीचे वायपर आता चेंज करतो आहे म्हणजे आता थांबलोच आहोत। तर माणगावमध्ये नाश्ता बिष्टा करून झाला आहे। आता वायपर जे आपण तुटलेला होता त्याचा तो बदलायला घेतलेला आहे। दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि आता आपण संगमेश्वरच्या पुढे आलो आणि आता आपण हायवेला जा साईडमध्ये आता हॉटेल आहे छोटासा, तिथं आता जेवायला बसलो आहे सगळेजण। आणि जसं आता मी बोलतो की गणपतीपुळेसाठी आता अंतर बघितलं तर अंदाजे काहीतरी 40 किलोमीटरचं अंतर आहे आता आणि अजून 1 तास जाणार आहे। तर तो म्हटलं आपण थोडंसं आपण आता जेवून घेऊया। तर आता सगळेजण आता जेवायला बसलेले आहेत। नॉट गुड नॉट बॅड गेम तर नाही पुसलेली, ठीक आहे। तू राईस खाणार? आपला प्रवास सुरू झाला आहे गणपतीपुळेच्या दिशेला आणि जेवण बिवून झालं आहे सगळे। आता वैभव साहेब आता गाडी चालवत आहेत सकाळपासून, खूप मेहनती आहेत। त्यांची मेहनत बघा, जास्त मेहनती आहेत, करावी लागली। हो, सर्वात पहिले आले आहेत एक प्रकारे। गणपतीपुळ्यामध्ये पोचलो आहोत आणि आता वैभव साहेबांच्या ओळखीचं काहीतरी आहे भक्त निवास। ओळखीचं नाहीये ना, ओळखीचं नाहीये, अच्छा गणपती भक्त निवास म्हणून आहे। आता तिथं राहण्याची सोय आहे म्हणून आता बघू, आता तिथे गेला कळेल। गेट खोला कोणीतरी जाऊन। तर मित्रांनो आता आपण गणपतीपुळे आणि गणपतीपुळेमध्ये जे संस्थान आहे गणपतीपुळे मंदिराचं त्या हॉटेलमध्ये आलो आहोत आपण। तर इथं हॉटेलमध्ये राहण्याची चांगली सोय आहे म्हणजे आता आपण जाणार आहोत। आता बघू, आता हे पार्किंगसाठी आता गाडी लावतात आपण। आता आपण गणपतीपुळेचे जे संस्थान आहे म्हणजे तिथं हॉटेलमध्ये आता रूम आपण बुक केलेली आहे। 2 रूम बुक केलेत, लेडीजसाठी 1 आणि जेंट्ससाठी 1 आपण असं केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये आता जसं बोलतो की सर्वात महत्त्वाचं संस्थान जे श्रीदेव गणपतीपुळेचं मी बोलतो आहे त्या हॉटेलमध्ये काही नियम आहेत। जसं की आता बोलायचं म्हटलं तर तुम्ही जर राहायला इथे येणार असाल तर तुम्हाला सोबत स्वतःचे ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी प्रूफ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्हाला सोबत घेऊन यावं लागेल।
आणि ते चेकआउट जर बघायचं म्हटलं तर त्याचं सकाळी 9 वाजता टायमिंग असतं आणि चेक इन 10 सकाळचा असतो. तर बाकीचं आता जसं मी बोलतो की ॲट अ टाईम एका माणसालाच फक्त रूम भेटत नाही इकडे. म्हणजे आता बघितलं नियमावली बघितली तर जर कोणी येणार असेल म्हणजे संस्थान गणपतीपुळे मंदिराच्या हॉटेलमध्ये तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की एक व्यक्ती जर असेल त्यांच्यासाठी रूम नसणार म्हणून. तर बाकीचं ओळखपत्र आणि हे सगळं कॅरी करून म्हणजे या म्हणजे तुम्हाला ते रूम तुम्हाला भेटू शकते. म्हणजे तुमची अडचण होणार नाही पुढे जाऊन. ठीक आहे, आता आपण आलो आहे, आता रूम घेतलेत तर आता रूममध्ये जाऊ, थोडासा आराम करू, मग नंतर फिरायला जाऊ किंवा मंदिरात. आता संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळच्या वेळेमध्ये आता एकदा जाऊन येऊ. तर आता आपण वरती आलो आहे हॉटेलमध्ये आणि आता रूम आपल्याला 210 211 असे रूम आता आपला दिलेले आहेत. तर आता बाकीचे आपले मित्र जे आहेत ऑफिसमधले ते पण आता ते चाललेत आपल्यासोबतच. बघू आता कसं आहे आपला हॉटेलमध्ये रूम. पोचलो आहे रूममध्ये, आता पोचलो आहे. आता जसं मी बोलतो तर आता 3 जेंट्ससाठी आता रूम आहे. 2 बेड तर दिसते आणि 1 बेड असंच दिलेला आहे आणि सोबत टी व्ही दिलं आहे एंटरटेनमेंटसाठी. AC पण आहे, पंखा पण आहे, बाथरूम अटॅच करायचं आहे. म्हणजे म्हटलं तर खूपच सुंदर आपली सोय करून ठेवलेली आहे संस्थानाच्या प्रत्येक हॉटेलच्या रूममध्ये. म्हटलं तर सगळ्या सुखसुविधा दिलेल्या आहेत. पण फ्रेश झालो आहोत, फ्रेश होऊन आता मंदिरात जाणार आहोत, गणपती मंदिरात, आणि तिथून बीचवरती जाणार आहोत. तर गाडीनेच जाऊया. जवळजवळ 2 किलोमीटरचं अंतर बोलत आहेत. सगळे श्रावणी नंतर घे. मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलं आहे बाप्पाचं आणि आता बाहेर मंदिराच्या प्रांगणातच आहोत. आणि जसं आता बघू शकतात की मंदिराच्या समोरच बरोबर समुद्र आहे आणि आता सनसेट पॉईंट आहे. आता सगळे आता आमचे मित्र आहे ते आता चालले फोटो काढायचे त्यांचे. तर आता थोडा वेळ आता इथे समुद्र बीचवरती जाऊ आणि बघू समुद्रामध्ये. आता अजून नाही ना फोटो काढत राहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण गणपतीपुळेमध्ये जसं आता बोलतो की बाप्पाचं दर्शन घेऊन मंदिरातून आता आपण निघालेलो आहोत. आणि आता मंदिराच्या बाहेर बघितलं तर आपण समुद्र आहे म्हणजे बीचवरती आलो आहे, समुद्राच्या बीचवरती. आणि आता इथे बघू शकतात की समोर त्या दिशेला आता सनसेट झालेला आहे. ॲक्च्युली दिसेल की नाही याची गॅरंटी आहे कॅमेरामधून. तर सनसेट चांगला खूप सुंदर दिसतो आहे समोर सूर्याचा. आणि आता बघायला गेलो तर बीचवरती पण खूप गर्दी आहे आजच्या याच्यामध्ये. आज बघितलं तर त्या मानाने म्हटलं तर लहान मुलं, मोठी मुलं आणि त्यांचे पालक बोलतात, पॅरेंट्स पण बोलतात, तसे पण आता आहेत. आणि आता आपले ऑफिसचे आता टीम मेंबर्स कुठे आहेत ते आता शोधायचे सर्वात आधी या गर्दीमध्ये. तर आता बघूया, आता त्यांना शोधतोय मी पहिला.
तर मित्रांनो, जसं आता मी बोलतो की खरं म्हटलं आता आपला आजचा दिवस जो आहे म्हणजे पूर्ण म्हटलं प्रवास आणि त्याच्यानंतर आता म्हणतो आम्ही संध्याकाळच्या वेळी आता मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो बाप्पाचं आता दर्शन पण घेऊन झालं आहे. नंतर आता आम्ही समुद्राच्या किनारी आलो आहोत. आता आमचे ऑफिसचे आहेत मित्र जे आता फोटो सेशन त्यांचंच चालू आहे. बरं, आता जसं आता मी बोलतो की आज सकाळी आम्ही ॲक्च्युली ना डोंबिवली म्हणजे कल्याणवरून जरी बघितलं तर आम्ही काहीतरी सकाळी 6:30च्या दरम्यान आम्ही काहीतरी निघालेलो होतो आणि आमचा प्रवास जो सुरू झाला तो जवळजवळ मला वाटतं 2 तासानंतर आम्ही काहीतरी माणगावपर्यंत पोचलो. तिथं आम्ही चहा नाश्ता बरेच काही केल्यानंतर नंतर प्रवास संगमेश्वरपर्यंत आल्यानंतर आम्ही काहीतरी 2-2:30च्या दरम्यान काहीतरी जेवण केलं. नंतर कंटिन्यू जो प्रवास करून आम्ही काहीतरी साधारणतः 3-3:30च्या दरम्यान आम्ही काहीतरी हॉटेलमध्ये पोचलो आणि तिथे सामान ठेवून फ्रेश होऊन झाल्यानंतर परत आम्ही मंदिरात आलो. आज संध्याकाळ झाली आहे आणि आता आम्ही समुद्रकिनारी आलो आहोत. तर आता सगळेजण थकलेले आज दिवसभर प्रवासाच्या ह्याच्याने. तर आता परत हॉटेलला जाणार किंवा कुठे मला वाटतं दुसऱ्या हॉटेलमध्ये म्हणजे जेवण करण्यासाठी आपण जाणार आहोत. तर बघू आता कसं आपलं म्हणजे जेवण असणार आहे, म्हणजे चायनीज खाता आहेत का एक व्हेज थाळी आपलं जसं मी बोलतो की नॉर्मल आपण राईस प्लेट बोलतो तशा पद्धतीने बघू त्याच्या ह्याच्यामध्ये. तर आत्ता आमचं जेवण जस्ट झालं हॉटेलमधनं आणि आता आम्ही हॉटेल म्हणजे आता जिथे आराम करणार आहोत रेस्टरूमला, म्हणजे आपलं गणपतीपुळेचं जे संस्थानाचं हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये आता जाणार आहोत. तर बघायला गेलो तर आहे ना म्हटलं आजचा दिवस खूपच छान गेला आणि बघायला गेलो तर त्याच्यामध्ये आता आमचा प्रवास पण आज दिवसभर झाला आहे. एन्जॉय पण खूप केला आणि बाप्पाचं दर्शन बोलतं तसं पण आपलं पण झालेलं आहे. आता उद्याचा पण आपला डे प्लॅनमध्ये बघायला गेलो तर पिकनिक पण आता उद्या असणार आहे. पिकनिक म्हणजे बघू आता अजून लाईनअपमध्ये जसं बोलत आहेत की 2-3 पॉईंट बघायचे आहेत. तर बघू उद्याच्या दिवसामध्ये काय ठरतं आहे तसं. तोपर्यंत आजचा आपला हा ब्लॉग इथंच संपवतो. तर पुढचा ब्लॉगसाठी तुम्ही म्हणजे बघा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलेन बाकीचं बघून हा व्हिडिओ बघा आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. तुला